ज्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकार तिजोरीला खिंडार पडले त्याबाबत आता एक नवी धक्कादायक माहिती समोर आली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वात जास्त बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलं आणि विशेष म्हणजे आपल्या आर्थिक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस बहिणी आहेत। एकूण बोगस लाभार्थ्यांची संख्या 26 लाखाच्या घरात आहे। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारने वाटलेली खैरात तिजोरीसाठी खतरनाक ठरली आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा झाला। सरकारने डोळे उघडत लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे। कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात किती बोगस लाडक्या बहिणी आहेत त्या आकड्यांवर एक नजर टाकूया। अजित पवारांच्या पुण्यात 2,04,000 बोगस लाभार्थी आहेत। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 1,25,300, राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये 1,25,756, भुजबळ, भुसे, कोकाटे आणि झिरवाळांच्या नाशिकमध्ये 1,86,800, संजय शिरसाटांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकरांच्या कोल्हापुरात 1,14,000, आशिष शेलारांच्या मुंबई उपनगरमध्ये 1,13,000, देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये 95,500, अदिती तटकरेंच्या रायगडमध्ये 63,000, पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये 71,000, तर बाबासाहेब पाटलांच्या लातूरमध्ये 69,000 बोगस लाभार्थी आहेत। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाडकींवर कारवाई सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं, तर अजित पवारांनी थेट संताप व्यक्त करत आता योजना बंद करू का असा इशाराच दिला। तर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलंय। जाणून घेऊया। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। बहिणींची मतं घेतली, स्वतः सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना दिवसागणिक कमी करण्याचं काम आता चौकशीच्या नावाखाली होतंय। मला असं वाटतं की हे आता 50% एकूण ज्या महिलांना त्या ठिकाणी अनुदान दिलं जातंय त्यातल्या 50% महिलांना कमी करण्याचा प्लॅन हा सरकारचा आहे। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले दादा, नाही बंद दादा बाईट द्या ना मग इथं योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले दादा, नाही बंद दादा बाईट द्या ना मग इथं। बंद करा म्हणून प्रयत्न नाहीये, पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे ना। बंद करून प्रश्न सुटत नाही, सुधारणा केल्या पाहिजेत ना त्या स्कीम मध्ये। जर लाडक्या बहिणी खरंच तुमच्या लाडक्या असतील आणि इलेक्शन नंतरही तुमच्या बहिणी तुम्हाला लाडक्या असतील तर बहिणीसाठी सुधारणा करणं हे सरकारचा जो भाऊ बनतोय त्याचं कर्तव्य नाही। आणि घोटाळेबाज सरकार आहे, रोज घोटाळे निघतात।